Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of organizational behavior. Today we are discuss the change management concept and need of change management. आपण ऑर्गनायझेशनल बिहेवियर या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. या लेक्चर्समध्ये आज आपण चेंज मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याचा ओव्हरऑल स्टडी करणार आहोत. तर या चेंज मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा स्टडी करायचा आहे. तर यामध्ये चेंज मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे, नीड ऑफ चेंज मॅनेजमेंट, कॉजेस ऑफ चेंज, रेजिस्टन्स टू चेंज अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ चेंज या सर्व कंटेंटचा स्टडी आपल्याला यामध्ये करायचं आहे. व्हॉट इज मीन बाय चेंज मॅनेजमेंट? द कन्सेप्ट ऑफ चेंज मॅनेजमेंट. तर चेंज मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय चेंज मॅनेजमेंट. चेंजेस in its external and internal environment constantly affect every business activities. Okay, listen again. Changes in its external and internal environment constantly affect every business activities. Okay, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. मग एक्सटर्नल आणि इंटरनल इन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस केला तर त्याचा अफेक्ट बिझनेसमधील प्रत्येक ॲक्टिव्हिटीजवरती होत असतो. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्या ॲक्टिव्हिटीजवरती जे इन्व्हायरमेंटमधील जे एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये चेंज झाला किंवा त्याच्यामध्ये चेंज घडवून आणला तर त्याचा अफेक्ट हा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील प्रत्येक बिझनेस ॲक्टिव्हिटीवरती होत असतो. दिस चेंजेस कॅन हॅपन आयदर ॲट इंडिव्हिज्युअल लेवल्स ऑर दी ऑर्गनायझेशनल लेवल्स. आणि असं जे काही चेंज आहे तो कोणकोणत्या लेवल्सवरती करता येतो? तर आयदर इंडिव्हिज्युअल लेवल ऑर ॲट दी ऑर्गनायझेशनल लेवल. म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल्सवरती देखील असा चेंज करता येतो आणि ऑर्गनायझेशनल लेवलवरती देखील असा चेंजेस करता येतो. फर्दरमोर इट अफेक्ट्स एम्प्लॉईज ॲज वेल ॲज मॅनेजर्स. मग असा जो काही चेंज झाला आहे त्याचा अफेक्ट, त्याचा परिणाम कोणावरती होतो? तर तो जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्कर्स असतात, जे एम्प्लॉईज असतात, त्या एम्प्लॉईजवरती हा जो काही चेंज झाला आहे त्याचा परिणाम, त्याचा अफेक्ट हा होत असतो. आणि त्याचबरोबर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे मॅनेजर्स आहेत त्यांच्यावरती देखील असा परिणाम होत असतो. It is also basic human nature to resist changes, especially drastic one. Okay, it is also basic human nature to resist changes, especially drastic ones, since an organization's success depend on how well it adopts to change. Management of this situation is crucial. ओके, ऑर्गनायझेशन जे काही सक्सेस आहे, ओके, जे काही यश आहे ते कशावरती अवलंबून असते? तर ऑर्गनायझेशन सक्सेस डिपेंड ऑन हाऊ वेल इट अडॉप्ट्स टू चेंज. ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये कशा प्रकारे चेंज अडॉप्ट केला जातो त्या चेंजवरती या ऑर्गनायझेशनची सक्सेस हे अवलंबून असते, डिपेंड असते. मॅनेजमेंट ऑफ दिस सिच्युएशन इज क्रुशियल. आणि त्या सिच्युएशनमध्ये जे मॅनेजमेंट आहे ते क्रुशियल होते. दिस इज व्हेअर चेंज मॅनेजमेंट कम्स इन टू प्ले. प्रिव्हेंटिंग चेंजेस इज नॉट ऑलवेज पॉसिबल ॲज दे आर इनविटेबल समटाईम्स. ओके, प्रिव्हेंटिंग चेंजेस इज नॉट ऑलवेज पॉसिबल. प्रिव्हेंटिंग चेंजेस हे प्रत्येक वेळेसच पॉसिबल असते असे नाही. ॲज दे आर इनविटेबल समटाईम्स. आणि अनेक वेळा ते काय होते तर ते इनविटेबल होते. हाऊएवर इट इज पॉसिबल टू प्लॅन फॉर चेंजेस अँड ओव्हरकम
देम. आणि याची शक्यता, ओके, इट इज पॉसिबल. काय पॉसिबल होते, तर जो काही चेंज आहे, ओके, प्लॅन फॉर चेंजेस करण्यासाठी जे काही प्लॅन केले आहेत त्याचे ओव्हरकम करण्यासाठी हे पॉसिबल आहे. The management must always strive to ensure changes happen smoothly. The organization and its members must not find changes too drastic. Change is basically a variation in the common way of doing things. Okay? Change is basically a variation in the common way of doing things. Change काय आहे, तर एक कॉमन वे आहे, ओके, ज्याच्यामधून जे काही थिंग्स करायचे आहेत ते केल्या जातात. वेन एवर पीपल परफॉर्म अ टास्क इन अ सर्टन वे दे गेट अक्युस्टॉम टू देम. दे डेव्हलप मेथड्स विच दे कॅन इम्प्लिमेंट रुटीनली टू अचीव these tasks. Any variation in these methods is nothing but change. Changes may be either natural or reactive. Natural changes generally occur routinely in the ordinary course of business. For example, the effects of the growth of an organization lead to changes in management styles. तर चेंजेस, जे काही चेंजेस केले जातात मॅनेजमेंटमध्ये, तर ते 2 टाईप्सचे असतात. एक असतो नॅचरल आणि दुसरा असतो रिॲक्टिव्ह चेंज. मग हे जे काही चेंजेस आहेत, नॅचरल चेंज अँड रिॲक्टिव्ह चेंज, मग त्यामध्ये कशा प्रकारे बदल घडतो, तर नॅचरल चेंजेस जनरली ऑकर रुटीनली इन दी ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस. ओके, त्या बिझनेसमध्ये हे जे काही नॅचरल चेंजेस आहेत ते रुटीनली ऑकर होतात, असे चेंजेस होत असतात. फॉर एक्झाम्पल, द इफेक्ट्स ऑफ द ग्रोथ ऑफ अन ऑर्गनायझेशन लीड टू चेंजेस इन मॅनेजमेंट स्टाईल. ओके, आपण कन्सेप्ट ऑफ चेंज मॅनेजमेंट याची स्टडी करत आहोत. ही कन्सेप्ट काय आहे, ओके, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वेळोवेळी मॅनेजमेंटमध्ये त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये चेंज करणे आवश्यक आहे. मग हा चेंज नॅचरली देखील होत असतो आणि रिॲक्टिव्हली देखील होत असतो. मग असं चेंज कशासाठी केला जातो, तर त्या बिझनेस ऑर्गनायझेशन ग्रोथ व्हावी, त्याचं एक्सपान्शन व्हावे, यासाठी असे चेंजेस केले जातात. मग असं चेंजेस करणे आवश्यक आहे का, तर येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन. बिकॉज जर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये चेंजेसच केले नाही, ओके, तर काय होणार आहे, तर त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे ते आहे तसेच राहणार आहे, त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्हपणा येणार नाही. त्यामुळे कस्टमर्स काय करतील, त्या प्रोडक्टला जास्त मोठ्यापणावर परचेस करणार नाहीत. त्यामुळे ओके, जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे, त्याच्यामध्ये वेळोवेळी चेंजेस करणे आवश्यक आहे. आणि असे चेंजेस हे इंडिव्हिज्युअल लेवल आणि ऑर्गनायझेशनल लेवल, ओके, या दोन्ही लेवलवरती करता येतात. त्याचबरोबर या चेंजेस, ओके, चेंजेस हे 2 प्रकारचे असतात. एक असतो नॅचरल चेंज अँड सेकंड इज रिॲक्टिव्ह चेंज. मग नॅचरल चेंज म्हणजे काय, तर हे नॅचरल चेंज आहे तो त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये नॅचरली, ओके, जे काही रुटीन चालू असते त्या रुटीनमध्ये तो नॅचरली होत असतो. फॉर एक्झाम्पल, जी ऑर्गनायझेशन आहे, जो बिझनेस आहे, ओके, त्या बिझनेसच्या त्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथवरती या नॅचरली चेंजेसचा इफेक्ट होत असतो. कारण जे काही मॅनेजमेंट स्टाईल्स आहेत त्याच्यामध्ये चेंजेस झाला की ऑर्गनायझेशनवरती त्याचा इफेक्ट होत असतो. ऑन द कॉन्ट्ररी, रिॲक्टिव्ह चेंजेस happen as a reaction to the organization policies or its environment. And reactive change म्हणजे काय, हे रिॲक्टिव्ह चेंजेस कसे होते, तर रिॲक्टिव्ह चेंजेस हॅपन ॲज अ रिॲक्शन टू दी ऑर्गनायझेशन पॉलिसीज. ओके, त्या ऑर्गनायझेशनच्या अनेक पॉलिसीज असतात. त्या ऑर्गनायझेशन जे काही पॉलिसीज आहेत, जे काही इन्व्हायरमेंट आहेत, त्यांचे रिॲक्शन झाले की असे रिॲक्टिव्ह चेंजेस हे होत असते. म्हणजे चेंज हे 2 टाईपचे आहेत, नॅचरल चेंज अँड रिॲक्टिव्ह चेंज. तर चेंज करणे, ओके, त्या मॅनेजमेंटमध्ये वेळोवेळी बदल करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. असे बदल इंडिव्हिज्युअल लेवल आणि ऑर्गनायझेशनल लेवल या दोन्हीवरती करता येतात. एव्हरी गुड मॅनेजर मस्ट बी एबल टू अँटिसिपेट प्रेडिक्टेबल चेंजेस.
Apart from that, he should also be able to smoothly incorporate these changes into the organization. This is basically the entire aim of change management. Change is always inevitable. One can never completely prevent it. ओके, चेंज हा कसा आहे तर एक इनविटेबल आहे आणि वन कॅन नेवर कम्प्लिटली प्रिव्हेंट इट आणि कोणीही त्याला ओके इंडिव्हिज्युअली त्या चेंजला प्रिव्हेंट करू शकत नाही. मॅनेजर्स कॅन आयदर वेट फॉर चेंजेस टू ऑकर और दे कॅन अँटिसिपेट देम अँड ॲक्ट इन ॲडव्हान्स. मॅनेजर काय करतो, जो काही चेंज आहे ओके असं चेंज झाल्या असेल तर पहिल्यांदा तो वेट करतो आणि त्यानंतर ॲक्ट करीत असतो. अ गुड मॅनेजर विल ऑलवेज डू दी लेटर. दिस प्रोसेस जनरली रिक्वायर्स a thorough understanding of factors that affect changes. This is because external and internal factors are solely responsible for affecting changes. या चेंजेसवरती ओके असा चेंज का होतो तर इन्व्हायरमेंटमधील जे एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्स आहेत ओके ते या चेंजेस होण्यासाठी काय आहेत रिस्पॉन्सिबल आहेत, जबाबदार आहेत. कारण इन्व्हायरमेंटमधील जे इंटरनल फॅक्टर्स आहेत आणि जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये चेंज झाला की ऑर्गनायझेशनवरती त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे अशा इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये चेंज झाल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनमध्ये देखील चेंजेस करावे लागतात. कारण जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याची ग्रोथ, त्याचं एक्सपान्शन हे इन्व्हायरमेंटमधील एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्सवरती अवलंबून असते. Change management is a systematic approach to dealing with the transition or transformation of organizational goals. Change management ओके चेंज मॅनेजमेंट हे एक सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे ओके एक पद्धतशीर दृष्टिकोन आहे. यामध्ये ओके ऑर्गनायझेशनची काही गोल्स आहेत, जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, त्याचबरोबर प्रोसेस और टेक्नॉलॉजीज आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्झिशन अँड ट्रान्सफॉर्मेशन करण्याचे डीलिंग या चेंज मॅनेजमेंटमध्ये केली जाते. ओके चेंज मॅनेजमेंट हे एक सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे ज्यामध्ये ऑर्गनायझेशनचे काही गोल्स आहेत, प्रोसेसेस अँड टेक्नॉलॉजीज यांच्यामधील ट्रान्झिशन अँड ट्रान्सफॉर्मेशन बरोबर डील करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. द पर्पज ऑफ चेंज मॅनेजमेंट इज टू इम्प्लिमेंट स्ट्रॅटर्जीज फॉर अफेक्टिंग चेंज, कंट्रोलिंग चेंज अँड हेल्पिंग पीपल टू अडॉप्ट टू चेंज. तर हे चेंज मॅनेजमेंटचा पर्पज काय आहे, त्यांचा हेतू काय आहे, असं चेंज कशासाठी केली जाते. चेंज करायचे असेल तर त्यासाठी काहीतरी पर्पज असणे आवश्यक आहे. मग त्यांचा हेतू काय आहे तर द पर्पज ऑफ चेंज मॅनेजमेंट इज टू इम्प्लिमेंट स्ट्रॅटर्जीज फॉर अफेक्टिंग चेंज. ओके जे काही स्ट्रॅटर्जीज आहेत त्यांचा त्या चेंज करताना परिणाम जो होईल त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी हे चेंज मॅनेजमेंट काय करते, काम करीत असते. त्याच्यामध्ये कंट्रोलिंग चेंज अँड हेल्पिंग पीपल टू अडॉप्ट टू चेंज आणि असा जो काही चेंज झाला आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी आणि जे त्या ऑर्गनायझेशनचे काही पीपल्स आहेत त्याने तो चेंज अडॉप्ट करण्यासाठी हे चेंज मॅनेजमेंट अत्यंत आवश्यक आहे. सच स्ट्रॅटर्जीज इन्क्लूड हॅव्हिंग अ स्ट्रक्चर्ड प्रोसिजर फॉर रिक्वेस्टिंग अ चेंज as well as mechanism for responding to request and following them up. तर या जे काही चेंज मॅनेजमेंटची जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. ओके फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड प्रोसिजर फॉर रिक्वेस्टिंग अ चेंज. ओके जो काही बदल करायचा आहे मग त्याच्यासाठी काहीतरी प्रोसिजर असणे आवश्यक आहे. मग ते स्ट्रक्चर्ड प्रोसिजर कशासाठी केली जाते तर तो चेंज आहे त्याची रिक्वेस्टिंग करण्यासाठी हे स्ट्रॅटर्जी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर ॲज वेल ॲज मेकॅनिझम फॉर रिस्पॉन्डिंग टू रिक्वेस्ट अँड फॉलोईंग देम अप. आता अशा अनेक गोष्टींसाठी या चेंज मॅनेजमेंट जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड्स असतात. तर चेंज मॅनेजमेंट हे काय आहे, सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे. त्यामध्ये ऑर्गनायझेशनचे काही गोल्स आहेत, त्याचबरोबर प्रोसेस, टेक्नॉलॉजीज यांच्याबरोबर ओके ट्रान्झिशन अँड ट्रान्सफॉर्मेशन बरोबर जे काही डील केले जाते ते डील या चेंज मॅनेजमेंटमध्ये केली जाते. कारण ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करायचे असतील तर वेळोवेळी त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करणे आवश्यक आहे.
जर वेळोवेळी बदल केला तर काय होणार आहे, त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ होणार आहे, त्याचं एक्सपान्शन करण्यासाठी मदत होणार आहे. असं चेंज करायचं असेल तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही इंटरनल फॅक्टर्स आहेत आणि एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत यांच्यावरती असा परिणाम होत असतो. इंटरनल फॅक्टर्समध्ये काय येते, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्या अंतर्गत जे असणारे इंटरनल फॅक्टर्स म्हणजे ते ऑर्गनायझेशन सिस्टम, त्याचं स्ट्रक्चर, त्यांचे जे काही पॉलिसीज आहेत, त्यांच्या स्ट्रॅटजी आहेत यांचा देखील इफेक्ट त्या मॅनेजमेंटवरती होत असतो. म्हणजे काय स्ट्रॅटर्जी आहे, जी पॉलिसीज आहेत त्यांच्यामध्ये वेळोवेळी चेंज करणे आवश्यक आहे. त्यामुळे चेंज करताना इंटरनल फॅक्टर्सचा देखील परिणाम त्या चेंज मॅनेजमेंटवरती होत असतो. त्याचबरोबर एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे काय, त्या ऑर्गनायझेशनचे इन्व्हायरमेंटमधील एक्सटर्नल फॅक्टर्स. मग यामध्ये त्यांचे जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट असणारी डिमांड, त्या ऑर्गनायझेशनची अनेक पार्टीजबरोबर काय असतात, रिलेशन्स असतात. मग त्या रिलेशन्सचा देखील याच्यावरती परिणाम होत असतो. त्याचबरोबर मार्केटमधील जी काही सिच्युएशन आहे त्याचा देखील याच्यावरती परिणाम होत असतो. मग अशा अनेक इंटरनल आणि एक्सटर्नल इन्व्हायरमेंटलमधील फॅक्टर्सचा अफेक्ट त्या ऑर्गनायझेशनवरती होत असतो. म्हणून असा चेंज वेळोवेळी करणे आवश्यक आहे. जर असा चेंज केला तर काय होणार आहे, कस्टमर्सला न्यू प्रोडक्ट मिळणार आहे. मग असं चेंज करायचं असेल तर त्यासाठी त्याची गरज काय आहे ते जाणून घेणे आवश्यक आहे. असं चेंज कशासाठी केला जातो, त्याची नीड काय आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. तर असा चेंज कशासाठी केला जातो, त्याचे रिझन्स कोणते आहेत ते फाइंड आउट करावे लागतात. असा चेंज मेनली ड्रायव्हिंग मोर सक्सेसफुल चेंज. जो काय आपण चेंज करणार आहे तो सक्सेसफुल करण्यासाठी याची गरज आहे. त्याचबरोबर त्याचे रिझन्स कोणते आहेत, त्याची काही स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामध्ये चेंज करणे आवश्यक आहे, जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये चेंज करणे आवश्यक आहे. ऑर्गनायझेशन चेंज रेग्युलरली सो इट ऑलवेज हेल्प अंडरस्टँड अँड ट्रॅक हाऊ दिस चेंजेस वर्क. ऑर्गनायझेशनचा रेग्युलरली चेंज करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यामधून काय होते, जो काही काम केले जाते त्याच्यामध्ये चेंजेस झालेत आहेत की नाहीत ते अंडरस्टँड होण्यासाठी याची हेल्प होत असते. इन बिझनेस चेंज इज कॉन्स्टंट. बिझनेसमध्ये जो काही चेंज केले जातात ते कसे असतात, कॉन्स्टंट असतात, स्थिर असतात. सो ऑर्गनायझेशन आर ऑलवेज अडॉप्टिंग टू मीट मार्केट डिमांड. मग ऑर्गनायझेशन काय करते, जी काही मार्केट डिमांड आहे ती अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि वेदर इंटरनल और एक्सटर्नल चेंज इन अन ऑर्गनायझेशन हॅज डिफरंट रिझन्स. मग यामध्ये जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी अनेक रिझन्स आहेत. मग ते रिझन्स इंटरनल किंवा एक्सटर्नल देखील असू शकतात. त्यामुळे या चेंज मॅनेजमेंटमध्ये काय केले जाते, जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी चेंजेस करण्याचा प्रयत्न केला जातो. जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहे, त्यांची जी स्ट्रॅटर्जी आहे, त्यांचे स्ट्रक्चर सिस्टम याच्यामध्ये चेंजेस करून योग्य त्या रीतीने त्या बिझनेसची कशाप्रकारे ग्रोथ करता येईल, त्याचं एक्सपान्शन कशा करता येईल यासाठी जो आवश्यक असणारा बदल आहे तो बदल याच्यामध्ये केला जातो. आणि चेंज मॅनेजमेंट हे काय आहे, एक सिस्टमॅटिक ॲप्रोच आहे. त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी अशी डील या ठिकाणी केली जाते. आणि अशी डील कशी केली जाते, तर ट्रान्झिशन और ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये ही डील केली जाते. आणि याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीचा वापर करून असा चेंज या ठिकाणी केला जातो. त्यानंतर चेंज मॅनेजमेंटच्या काही डेफिनेशन्स आहेत. तर त्या डेफिनेशन्स कोणत्या आहेत त्यांचा स्टडी आता आपण या ठिकाणी करणार आहोत. तर डेफिनेशन्स ऑफ चेंज मॅनेजमेंट. फर्स्ट डेफिनेशन आहे, चेंज मॅनेजमेंट इज द प्रोसेस, टूल्स अँड टेक्निक्स टू मॅनेज द पीपल side of change to achieve the required business outcome. This is the first definition of change management. What is meant by change management? So the change management is the process. Change management काय आहे, एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये अनेक टूल्स अँड टेक्निक्सचा वापर केला जातो. Change management is the process,
tools and techniques to manage the people side of change to achieve the required business outcome. तर यामध्ये जे काही बिझनेस आउटकम रिक्वायर केले आहेत ते योग्य प्रकारे अचीव करण्यासाठी असा चेंज केला जातो. मग यामध्ये ओके जो काही चेंज करायचा आहे जो बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ओके ऑर्गनायझेशन जे काही चेंज करायचं आहे मग असा चेंज करण्यासाठी अनेक टेक्निक्सचा अनेक टूल्सचा यूज या ठिकाणी केला जातो. आणि मॅनेजमेंट चेंज मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामधून बिझनेसचे आउटकम्स जे रिक्वायर्ड बिझनेसचे आउटकम्स आहेत ते अचीव करण्यासाठी त्याच्यामध्ये चेंज करणे आवश्यक आहे. आणि असं चेंज करण्यासाठी अनेक टूल्स अँड टेक्निक्सचा या ठिकाणी वापर केला जातो आणि त्याच्या साहाय्याने असे बदल त्या ऑर्गनायझेशनमध्ये केले जातात. त्यानंतरची सेकंड डेफिनेशन आहे चेंज मॅनेजमेंट इनकॉर्पोरेट्स द ऑर्गनायझेशनल टूल्स that can be utilized to help individuals make successful personal transactions resulting in the adoption and realization of change. ओके आपण सेकंड डेफिनेशन पाहतोय. सेकंड डेफिनेशन काय आहे तर चेंज मॅनेजमेंट इनकॉर्पोरेट्स द ऑर्गनायझेशनल टूल्स दॅट कॅन बी युटिलाइज्ड टू हेल्प इंडिव्हिज्युअल्स मेक सक्सेसफुल पर्सनल ट्रान्झॅक्शन्स रिझल्टिंग इन द अडॉप्शन अँड रिअलायझेशन ऑफ चेंज. ऑर्गनायझेशनचे गोल्स अचीव करायचे असेल तर त्याच्यामध्ये वेळोवेळी चेंज करणे आवश्यक आहे. मग असे चेंज करण्यासाठी ओके वेगवेगळ्या टूल्सचा या ठिकाणी वापर केला जातो. त्या टूल्सचा वापर करून योग्य प्रकारे युटिलाइज करून त्याच्या मदतीने ओके जे काही पर्सनल ओके इंडिव्हिज्युअल मेक सक्सेसफुल पर्सनल ट्रान्झॅक्शन रिझल्टिंग इन द अडॉप्शन अँड रिअलायझेशन ऑफ चेंज. ओके वेगवेगळ्या टूल्सचा या ठिकाणी वापर करून जो काही त्यांचे गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि जो काही चेंज आहे जो काही बदल केला आहे ते रिअलाईज करण्याचे ते अडॉप्शन करण्याचे या ठिकाणी काम केले जाते. त्याच्या मदतीने सक्सेसफुल चेंज या ठिकाणी घडवून आणला जातो. अशा प्रकारे चेंज मॅनेजमेंटमध्ये काय केले जाते तर ऑर्गनायझेशनचे कॉमन गोल्स अचीव करण्यासाठी ओके त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करणे आवश्यक आहे. मग असं चेंज करताना ओके अनेक प्रोसेस अनेक स्ट्रॅटजीचा या ठिकाणी वापर केला जातो. अनेक टूल्सचा अनेक टेक्निक्सचा वापर करून त्या बिझनेसची आउटकम्स अचीव करण्यासाठी ओके असं चेंज या ठिकाणी केला जातो. मग या चेंज मॅनेजमेंटची नीड कशासाठी आहे त्याची गरज काय आहे त्याचं स्टडी आता आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके नीड ऑफ चेंज मॅनेजमेंट. चेंज मॅनेजमेंटची नीड कशासाठी आहे त्याचे अनेक रिझन्स आहेत. तर फर्स्ट नीड आहे ड्रायव्हिंग मोर सक्सेसफुल चेंज. ओके चेंज मॅनेजमेंटची फर्स्ट नीड आहे ड्रायव्हिंग मोर सक्सेसफुल चेंज. सेकंड नीड आहे हँडलिंग द अमाऊंट ऑफ चेंज ऑकरिंग. थर्ड नीड आर ॲड्रेसिंग द कॉस्ट ऑफ पोअरली मॅनेज्ड चेंज. नेक्स्ट इज अलाइनिंग ऑर्गनायझेशनल प्रॅक्टिसेस with organizational values, preparing the organization for the future, creating consistency and efficiencies in approach and building needed internal capabilities. तर हे अनेक नीड्स आहेत. या अनेक रिझन्समुळे या चेंज मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये चेंज करणे त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करणे हे आवश्यक आहे हे गरजेचे आहे. नाव लेट्स सी वन बाय वन. ड्रायव्हिंग मोर सक्सेसफुल चेंज. This is the first need of change management. Data and experience show that effective change management drives greater benefit realization and achievement of results and outcomes. Building change management capabilities means greater success on critical projects and initiatives. An organization should work to embed change management and build organizational capabilities and competencies to managing change that we will be able to achieve business objective through people. तर चेंज मॅनेजमेंटची फर्स्ट नीड काय आहे तर ड्रायव्हिंग मोर सक्सेसफुल चेंज. जो का सक्सेसफुल चेंज आहे ओके मोर सक्सेसफुल चेंज ड्राईव्ह करणे हा या
चेंज मॅनेजमेंटमधील फर्स्ट नीड आहे. डेटा अँड एक्सपिरियन्स शो दॅट इफेक्टिव्ह चेंज मॅनेजमेंट. इफेक्टिव्ह चेंज ओके, जो काही चेंज करायचं आहे मग ते चेंज मॅनेजमेंटमधील इफेक्टिव्ह करायचं असेल तर त्यासाठी ओके डेटा आणि एक्सपिरियन्स हा अत्यंत काय आहे, हा इफेक्टिव्ह चेंज मॅनेजमेंट दर्शवित असतो. ड्राइव्स ग्रेटर बेनिफिट रिअलायझेशन अँड अचिव्हमेंट ऑफ रिझल्ट्स अँड आउटकम्स. बिल्डिंग चेंज मॅनेजमेंट कॅपेबिलिटीज मीन्स, तर बिल्डिंग चेंज मॅनेजमेंट कॅपेबिलिटी म्हणजे काय, तर ग्रेटर सक्सेस ऑन क्रिटिकल प्रोजेक्ट्स. ओके, जे काही क्रिटिकल प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर सक्सेस मिळवणे आणि इनिशिएटिव्ज. ओके, ग्रेटर सक्सेस ऑन क्रिटिकल प्रोजेक्ट्स, जे काही क्रिटिकल प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामधून ग्रेटर सक्सेस मिळवणे आणि इनिशिएटिव्ज मिळवणे म्हणजेच बिल्डिंग चेंज मॅनेजमेंट कॅपेबिलिटी होय. An organization should work to embed change management and build organizational capabilities and competencies to managing change. आणि ऑर्गनायझेशनमध्ये काय केले जाते, ते चेंज मॅनेजमेंट करताना ओके जी काही ऑर्गनायझेशनल कॅपेबिलिटी आहे ते बिल्ड करण्याचे या ठिकाणी काम केले जाते. म्हणजे ऑर्गनायझेशन कॅपेबिलिटी वाढवण्याचे काम या ठिकाणी केले जाते. अँड कॉम्पेटन्सीज टू मॅनेजिंग चेंज. ओके, त्याचबरोबर त्यांची जी काही कॉम्पेटन्सी आहे त्याच्यामध्ये देखील चेंज केले जातात. अँड दॅट वी विल बी एबल टू अचीव बिझनेस ऑब्जेक्टिव्ह थ्रू पीपल. आणि त्याच्यानंतर जे काही बिझनेस ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करण्यासाठी या पीपल्सची हेल्प घेतली जाते. ओके, इन सिम्पल तर ड्रायविंग मोर सक्सेसफुल चेंज ही गरज काय आहे, तर याच्यामधून जी काही ऑर्गनायझेशनल कॅपेबिलिटी आहे आणि कॉम्पेटन्सी आहे ती बिल्ड करून, ती इन्क्रीज करून त्याच्यामधून योग्य ते चेंज मॅनेजमेंट या ठिकाणी केले जाते. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये बदल या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामधून जी काही बिझनेसची ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करण्यासाठी त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही पीपल्स आहेत त्यांची हेल्प या ठिकाणी घेतली जाते. त्यांच्या थ्रू असे बिझनेस ऑब्जेक्टिव्ज अचीव केले जातात. त्यानंतरची सेकंड नीड आहे हँडलिंग दी अमाऊंट ऑफ चेंज ऑकरिंग. ओके, हँडलिंग दी अमाऊंट ऑफ चेंज ऑकरिंग या चेंज मॅनेजमेंटमधील सेकंड नीड आहे. ओके, असे मॅनेजमेंटमध्ये बदल कशासाठी करावा, त्याची नीड काय आहे, तर सेकंड नीड आहे हँडलिंग दी अमाऊंट ऑफ चेंज ऑकरिंग. म्हणजे काय, तर गिवन द अमाऊंट ऑफ अँड फ्रिक्वेन्सी ऑफ चेंज ऑकरिंग इन ऑर्गनायझेशन्स टुडे बिकमिंग बेटर इम्प्लिमेंटिंग चेंज इज इसेन्शियल. जो काही बदल केला आहे ऑर्गनायझेशनमध्ये तो योग्य त्या प्रकारे करायचा असेल, ओके त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य त्या प्रकारे करायचे असेल तर या ठिकाणी काय केली जाते, तर गिवन द अमाऊंट ऑफ अँड फ्रिक्वेन्सी ऑफ चेंज ऑकरिंग. जर चेंज करायचं असेल तर त्यासाठी काही अमाऊंट, काही फ्रिक्वेन्सी या ठिकाणी दिली जाते आणि त्याच्यामार्फत त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही चेंज केलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचे काम, ओके बेटर इम्प्लिमेंटेशन करण्याचे काम, अंमलबजावणी करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि हे असा चेंज करणे काय आहे, इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची थर्ड नीड आहे ॲड्रेसिंग द कॉस्ट ऑफ पुअरली मॅनेज चेंज. ओके, ॲड्रेसिंग द कॉस्ट्स ऑफ पुअरली मॅनेज्ड चेंज म्हणजे काय, तर मेनी ऑर्गनायझेशन हॅव एक्झाम्पल्स ऑर इवन अ लिगसी ऑफ चेंजेस दॅट वेअर पुअरली मॅनेज. ओके, अनेक ठिकाणी काय केले जातात, चेंजेस केले जातात पण ते कसे केले जातात, पुअरली मॅनेज करून ते चेंजेस केले जातात. डिड नॉट डिलिव्हर रिझल्ट्स अँड क्रिएटेड. मग याच्यामुळे काय होतं, जो काय रिझल्ट आहे तो योग्य प्रकारे यामधून दिसून येत नाही. क्रिएटेड स्ट्रेस, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर स्ट्रेस क्रिएट केला जातो अँड कन्फ्युजन इन दी ऑर्गनायझेशन. ओके, पुअरली मॅनेज चेंज केल्यामुळे काय होते, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस क्रिएट होतो, कन्फ्युजन वाढतात. त्यामुळे योग्य त्या रीतीने चेंज करणे आवश्यक आहे. अंडर डिलिव्हरिंग ऑन चेंज इज नॉट टॉलरेबल गोईंग फॉरवर्ड. तर थर्ड नीड काय आहे, तर जे पुअरली मॅनेज चेंज केले जातात तर ते असे पुअरली मॅनेज चेंज न करता योग्य रीतीने योग्य तो बदल करणे आणि त्याच्यामधून त्या मॅनेजमेंटला जे काही बेनिफिट्स मिळतील ते बेनिफिट्स मिळवण्यासाठी असा चेंज या ठिकाणी केला जातो.
कारण पुअरली चेंज केल्यामुळे अनेक प्रॉब्लेम्सना फेस करावे लागते. पुअरली मॅनेज केल्यामुळे ओके जो काही चेंज आहे तो पुअरली केल्यामुळे ओके तर काय होतो तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये कन्फ्युजन निर्माण होतात, स्ट्रेस क्रिएट केले जातात आणि त्याच्यामधून रिझल्ट्स हा योग्य त्या प्रकारे मिळत नाही. म्हणून ओके जो काही चेंज करणार आहे तो योग्य असा करणे आवश्यक आहे. त्यानंतरची नीड आहे अलाइनिंग ऑर्गनायझेशनल प्रॅक्टिस विथ ऑर्गनायझेशनल व्हॅल्यूज. ओके ऑर्गनायझेशनल व्हॅल्यूज बरोबर ऑर्गनायझेशनल प्रॅक्टिस काय करणे अलाइन करणे याच्यासाठी हे चेंज मॅनेजमेंट गरजेचे आहे. तर दिस केस इज पर्टिक्युलरली रिलिव्हंट फॉर ऑर्गनायझेशन दॅट espouse the importance and value of their people. People are organization most valuable asset. Changes about the changes to the work. ऑर्गनायझेशनमधील ओके मोस्ट इम्पॉर्टंट असेट कोणती आहे तर त्या ऑर्गनायझेशन जे वर्कर्स काम करतात जे पीपल्स काम करतात ते त्या ऑर्गनायझेशनची काय आहे मोस्ट व्हॅल्युएबल असेट आहे. मग असे चेंजेस करताना ओके त्यांचं जे काही काम आहे ते पीपल जे काही काम करतात त्या ठिकाणी योग्य त्या रीतीनेच त्या ठिकाणी चेंज केला पाहिजे. आणि ऑर्गनायझेशन नीड टू मेक शुअर दोज असेट्स अंडरस्टँड व्हॉट देअर न्यू रोल्स आर. ओके मग असे त्या ऑर्गनायझेशनचे काही एम्प्लॉईज करतात काम करतात मग त्यांनी जे काही काम करतात मग ते जे काही काम करतात चेंज केल्यानंतर ओके त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज केल्यानंतर त्यांचा रोल देखील काय होत असतो चेंज होत असतो. मग त्यांचा न्यू रोल काय आहे त्यांना अंडरस्टँड होण्यासाठी असा चेंज करणे आवश्यक आहे. आणि ही ऑर्गनायझेशनची नीड आहे की त्या वर्कर्सना त्यांचा जो काही न्यू रोल आहे ते समजावून सांगणे. कारण ऑर्गनायझेशनची मोस्ट व्हॅल्युएबल असेट कोण आहे तर त्यामध्ये त्या ऑर्गनायझेशनचे काही वर्कर्स काम करतात ते पीपल्स काम करतात हे त्या ऑर्गनायझेशनची मोस्ट व्हॅल्युएबल असेट असल्यामुळे मॅनेजमेंटमध्ये जो चेंज झाले आहे तर चेंज झाल्यामुळे त्यांच्या कामामध्ये काय बदल झाला आहे का त्यांचा रोल काय ओके चेंज झाला आहे का तर जो न्यू रोल असेल तो त्या एम्प्लॉईजना त्या वर्कर्सना अंडरस्टँड करून देणे याच्यासाठी याची गरज आहे आणि ही ऑर्गनायझेशनची एक नीड आहे. त्यानंतरची नीड आहे की चेंज मॅनेजमेंट का करणे गरजेचे आहे तर प्रिपेअरिंग द ऑर्गनायझेशन फॉर द फ्युचर. ओके फ्युचरसाठी जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याला योग्य त्या रीतीने प्रिपेअर करणे याच्यासाठी या चेंज मॅनेजमेंटची आवश्यकता आहे ते गरजेचे आहे. द हॉरिझन फॉर मेनी ऑर्गनायझेशन्स अँड इवन इंडस्ट्रीज इन्क्लूड सिग्निफिकंटली चेंज दॅट आर नेसेसरी टू रिमेन कॉम्पिटेटिव्ह अँड सक्सेसफुल. ओके ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये चेंज करणे हे कसे आहे सिग्निफिकंट आहे इम्पॉर्टंट आहे. कारण कॉम्पिटेटिव्ह अँड सक्सेसफुल म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचे असेल त्याच्यामधून सक्सेस मिळवायची असेल तर वेळोवेळी त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये चेंज करणे आवश्यक आहे. कंपनीज ग्रोथ अँड फ्युचर सक्सेस डिपेंड्स ऑन आवर पीपल्स ॲबिलिटी टू अडॉप्ट टू मार्केट फोर्सेस इन अँड आउट ऑफ द कंट्रोल. ओके कंपनीची काही ग्रोथ आहे त्याचे फ्युचर सक्सेस हे कशावरती डिपेंड आहे तर त्या ऑर्गनायझेशन जे काही पीपल्स काम करतात त्यांची जी काही ॲबिलिटी आहे ओके ती ॲबिलिटीवरती या कंपनीची ग्रोथ आणि फ्युचर सक्सेस हे अवलंबून असते. मग असं त्या वर्कर्सना योग्य त्या प्रकारे त्यांची ॲबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी काय केले पाहिजे ते ऑर्गनायझेशनमध्ये चेंज केला पाहिजे. ते जे काही टेक्नॉलॉजीज यूज करतात त्या टेक्नॉलॉजीमध्ये वेळोवेळी चेंज केला पाहिजे आणि त्याच्यामधून इन फ्युचरमध्ये जो काही सक्सेस मिळणार आहे तर सक्सेस मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सो इट इज इम्पॉर्टंट टू डेव्हलप अ फ्युचर स्ट्रॅटर्जी दॅट इज गोइंग टू ड्रॅस्टिकली चेंज इन एंटायर इंडस्ट्री. फ्युचर स्ट्रॅटर्जी डेव्हलप करण्यासाठी देखील या चेंज मॅनेजमेंटची आवश्यकता आहे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरची नीड आहे क्रिएटिंग कन्सिस्टन्सी अँड इफिशियन्सीज इन ॲप्रोच. Change management practices across an organization can be more effective when there is standard approach in place. ओके ऑर्गनायझेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी चेंज मॅनेजमेंटमध्ये अनेक प्रॅक्टिस केले जातात अनेक ॲप्रोचचा
वापर करून त्या ऑर्गनायझेशनमध्ये वापर करून ती ऑर्गनायझेशन इफेक्टिव्ह करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यामुळे क्रिएटिंग कन्सिस्टन्सी अँड इफिशियन्सीज इन ॲप्रोच, कन्सिस्टन्सी आणि इफिशियन्सीज ॲप्रोच क्रिएट करण्यासाठी देखील या चेंज मॅनेजमेंटची गरज आहे. त्यामधून ती ऑर्गनायझेशन इफेक्टिव्ह कशी करता येईल याच्याकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर आहे बिल्डिंग नीडेड इंटरनल कॅपॅबिलिटीज. इंटरनल कॅपेबिलिटी बिल्ड करण्यासाठी या चेंज मॅनेजमेंटची गरज आहे, नीड आहे. चेंज मॅनेजमेंट इज व्ह्यू ॲज अन इसेन्शियल ऑर्गनायझेशनल कॅपॅबिलिटी. चेंज मॅनेजमेंट इज व्ह्यू ॲज अन इसेन्शियल ऑर्गनायझेशनल कॅपॅबिलिटी अँड इंडिव्हिज्युअल कॉम्पिटन्सी फॉर एम्प्लॉईज. It is necessary to optimize the resources and extend the best practices in one project so that whole organization benefits. मग याच्यामध्ये काय केले जाते तर जे काही रिसोर्सेस आहेत त्यांचे ऑप्टिमाइज यूज करून बेस्ट प्रॅक्टिसच्या आधारे जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्या बेस्ट प्रॅक्टिसच्या आधारे त्या ऑर्गनायझेशनला मोठ्या प्रमाणावर बेनिफिट्स मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामधून इंटरनल कॅपॅबिलिटी बिल्ड करण्याचे यामधून प्रयत्न केला जातो. आणि याच्यासाठी हे चेंज मॅनेजमेंट त्या ऑर्गनायझेशन कॅपॅबिलिटीसाठी इसेन्शियल आहे. तर अशा प्रकारे अनेक नीड्स आहेत की ज्याच्यासाठी हे चेंज मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे. त्या ऑर्गनायझेशनचे काय मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे. टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनची काही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये चेंज केला पाहिजे. त्यांची जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामध्ये चेंज केला पाहिजे. पहिले जे काही प्रोडक्ट तयार केले होते जे काही प्रोडक्ट बनवत होते त्या प्रोडक्टमध्ये आणखी इनोव्हेटिव्हपणा आणून त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करून काय केले पाहिजे ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे ते बिझनेस काय आहे तो ऑर्गनायझेशन त्याची ग्रोथ होण्यासाठी त्याचं एक्सपान्शन होण्यासाठी याची मदत होणार आहे. म्हणून ज्याप्रमाणे ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्या मॅनेजमेंटमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये चेंज करणे वेळोवेळी बदल करणे हे देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहे. असे बदल करताना इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा विचार करून त्यांचा स्टडी करून तशा पद्धतीनेच बदल केला पाहिजे. याच्यासाठी या चेंज मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. तर या लेक्चर्समध्ये आपण या चेंज मॅनेजमेंटची नीड कशासाठी आहे ते पाहिले. तर त्याची नीड कशासाठी आहे तर इंटरनल कॅपॅबिलिटी बिल्ड करण्यासाठी याची गरज आहे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन फॉर द फ्युचरसाठी प्रिपेअर करण्यासाठी फ्युचरमध्ये जर मोठ्या प्रमाणात सक्सेस मिळवायची असेल तर त्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये वेळोवेळी चेंज केला पाहिजे. त्यांची जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामध्ये चेंज केला पाहिजे आणि फ्युचरमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात सक्सेस मिळवण्यासाठी या चेंज मॅनेजमेंटची या ठिकाणी आवश्यकता असते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये चेंज मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याची डेफिनेशन्स त्यांचा स्टडी केला. त्याचबरोबर त्याची नीड बदल कशासाठी करावा त्याची गरज काय आहे त्याचा देखील स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. तर अनेक नीड्स आहेत ज्याच्यासाठी असा त्या मॅनेजमेंटमध्ये चेंज करणे आवश्यक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला हे चेंज मॅनेजमेंटचे काही कॉजेस आहेत त्यांचा स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू.